कारवाई केली जाईल। तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालाय। शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। गणेश नाईकांचा ताफा आल्यानंतर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसैनिकांनी गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवले। एकनाथ शिंदेंचं नाव कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये नाही। याच प्रकरणावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आणि गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवसैनिकांनी गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवले। हे बघा, ज्या पद्धतीने जर नवी मुंबईचा कारभार अशा पद्धतीने सुरू असेल तर चुकीचं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची आणि भाजपा पण शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय। आता युती आहे, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव टाकत असतो। आता या ठिकाणी अशा पद्धतीत जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं। त्या दिवशी सुद्धा नाव एकनाथ शिंदे यांचं नव्हतं। एकंदरीत काय म्हणायचं सगळं? भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदे शिवसेनेला गिळंकृत करायला निघालेला आहे।